नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महिलांना सरकारकडून ऑफिशियल पत्र जे आहे ते आलेलं आहे। या पत्रामध्ये खूप महत्त्वाची माहिती असणार आहे महिलांसाठी, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या अगदी लेटेस्टच्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। बहिणींना हप्ता जमा होत आहे, परंतु या हप्ता जमा होण्या अगोदर महत्त्वाच्या सूचना महिलांना मिळालेल्या आहे सरकारकडून। त्या काय आहेत, नेमक्या पत्र काय आहे हे आपण पाहूया। या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा तुम्हाला पाहण्यास मिळतात। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेतच, पण या ठिकाणी पहा, या योजनेसंदर्भात 2-4 दिवसापूर्वी किंवा 8 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील की लाडकी बहीण योजनेचे निकष जे आहेत ते बदलत आहेत आणि या बदलत्या निकषानुसार लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आता डिसेंबरचा हप्ता जो आहे तो ठराविक महिलांना जमा करण्यात येणार आहे सरकारकडून। सर्वच महिलांना पैसे मिळणार नाहीत, सरसकट वाटप बंद झालेलं आहे, 22% महिलांना पैसे देण्यात येतील, अशा वेगवेगळ्या बातम्या तुम्ही पाहिलेल्या असतील। किंवा 2 मुलाहून जास्त ज्या महिलांना मुलं आहेत 2 पेक्षा जास्त, त्यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा विविध बातम्या तुम्ही पाहिलेल्या असतील। आणि याच बातम्यासंदर्भात सरकारने महिलांना महत्त्वाची सूचना दिलेली आहे, महत्त्वाची माहिती त्यांच्यासाठी जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींचा। पहा, त्या अगोदर अपात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव येण्याची तुम्हाला चिंता वाटत असेल, अपात्र तुम्ही होणार का, लाडकी बहीण योजनेच्या यादीतून तुमचं नाव वगळण्यात येणार का, तुमचं गाव वगळण्यात येणार का, तर या ठिकाणी पहा, आत्ता तुमच्यासाठी खुशखबर आहे, असं काहीही होणार नाही। ऑफिशियल पत्र सरकारने महिलांसाठी विशेष करून प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी सहज आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे कोणतेच निकष सरकार बदलत नाही। याप्रमाणे ज्या अगोदर योजना जशी सुरू होती तशीच योजना सुरू राहणार आहे आणि सर्व महिलांना लाभ मिळणार आहे। पुणे जिल्ह्यामधील बातमी आलेली होती, पुणे जिल्ह्यातील 10,000 महिला अपात्र ठरल्या। तर या महिला कोणत्या होत्या पहा, ज्यांचे अर्ज अगोदर चेक झालेले नव्हते, आचारसंहिता लागल्यामुळे अर्ज चेक करता येत नव्हते आणि आचारसंहिता संपताच अर्ज चेकिंगची प्रोसेस सुरू झाली आणि त्यामध्ये त्या महिलांचे अर्ज जे आहे ते त्रुटीयुक्त आढळले। त्याच कारणामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। असं नाही की त्या महिलांचे अर्ज पुन्हा तपासले आहेत आणि ते पुन्हा रद्द करण्यात आलेले आहेत, त्यांना या अगोदर लाभ मिळालेला नव्हता, त्यांचे अर्ज पहिलेच तपासले नव्हते। आचारसंहितेच्या नंतर या अर्जाची तपासण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यामध्ये त्यांचे अर्ज जे आहेत ते डिसअप्रूव्ह झाले होते, म्हणजेच ते अर्ज नाकारण्यात आलेले होते, नामंजूर झालेले होते, त्याचमुळे त्या अपात्र ठरलेले आहेत। तुमचं नाव अपात्र महिलांच्या यादीत येणार नाही जर तुम्ही या अगोदर पैसे घेतलेले असतील, आणि पैसे घेतलेले नसतील तरी पण तुमचं नाव येणार नाही, कारण जर तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आलेला असेल तर तुम्हाला 100% पैसे मिळतील। ज्या महिलांना या ठिकाणी पहा, दिवाळीचे पैसे मिळालेले नव्हते, ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3,000 रुपये ज्यांना मिळालेले नव्हते त्यांना देखील आता ते 3,000 मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना ज्यांचे प्रलंबित होते पैसे ते पण मिळून जातील 3,000 आणि डिसेंबरचा हप्ता प्लस 1,500 एवढी रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येत आहे सरकारकडून। आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे आणि या विस्ताराच्या नंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया जी आहे ती लगेच सुरू करण्यात येईल। महिला व बालविकास हे विभाग जे आहे ते हे जे खातं आहे ते आता कोणाकडे जातं हेही महत्त्वाचं आहे। आणि आजच्या मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रमानंतर, खाते वाटप कार्यक्रमानंतर नक्कीच लाडक्या बहिणींना सरकारकडून खुशखबर पाहण्यास मिळणार आहे। ही खुशखबर काय असणार आहे, महिलांना जे रखडलेले पैसे आहेत ते कधी मिळणार आहेत हेही संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करत नाही आणि व्हिडिओला लाईक पण करत नाही, तर अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे आणि मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये नक्की पैसे पडण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूया। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, धन्यवाद।